श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदुंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्री यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्ग्रे सदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्जितं शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् विशेष जावनो खंची खंची विभूती रूपस मुंडवान वर्णन करताना शिखरी म्हणजे प्रत्येक पर्वतांतू मेरू पर्वत जावनस म्हणून उपदेश केलो तशीची अनेके वर्लेल्या विभूती सांगत परमात्मो पुरोधसांच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पतीम सेनानीनाम अहम स्कंदः सरसामस्मि सागरः पुरोधसा म्हणून सांगणारे पौरोहित्य करणशील दसल्या पुरोहितांगेल मध्यांतू माम विद्धी बृहस्पती आम बृहस्पती म्हणून समजून घ्या म्हणणारी बृहस्पती नामान बृहस्पती म्हणून शब्द अर्थ परमात्मा कशी म्हणून सांगणारी ब्रह बृहताम पतित्वात बृहस्पती बृहताम या सक्कड जगत्याग अत्यंत विस्तारमय जावनशील तसं या जगत्याचे पतित्व नियंत्रत्व कोणाला तसं तसलो बृहस्पती सर्व जगन नियंत्र जाम बृहस्पती शब्द वाच्य जावनु त्या बृहस्पतीला गुरुला ಬಿತ್ತರ್ ರಬ್ಬನು ಆವ ತಕ್ಕ ವರ್ಲಲ್ ಪುರೋಹಿತ್ಯಾಪಶಿ ಏಕ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ದೇವ ಪುರೋಹಿತతో तसलो बृहस्पतीलंतू विशेष जाऊन इंद्रो जौचाक योग्यतेन बृहस्पतीलपशी होडोची झलरी पुरोहित्यो मळलरी तिरी बृहस्पती क केदनाई ते काही अवतारा असताना बृहस्पती केदनाई बक्षून इत्यादी कस्त काही कसला का म्हणून सांगल्यारी बृहस्पतीला विशेष जाऊन बृहस्पती नामक जाऊन असेल सगळं सगळे जगत्याक नियंत्रण करत असेल त्या परमात्मा सन्निधान असेल दखू तसल बृहस्पती जाऊन असं सेनानी नाम अहम स्कंद सेनाधिपत्य कोण करताची तंगेल हंतो आम स्कंद 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 जाऊन असं म्हणारी यो देव कंजकी हे असं देव आर्मी त्या आर्मी चीफ कोण म्हणून सांगल्यार त्या देवसेनेचे सेनाधिपत्य कोणाला असं म्हणून सांगल्यार तो षण्मुख स्कंदाले असके कसला परमात्मा स्कंद म्हणून सांगणारी स्कंदनात स्कंद स्वस्मात जगतो निष्कासनात या सक्कड जगत्य कोणाला हंतकून स्कंदित झाला तो स्कंद या सक्कड जगत्य कोणाला हंतकून बाहेर येल्या कोणाला हंतकून निष्कासन झाला म्हणून सांगल्यार ते परमात्माला हंतकून सक्कड जगत्या सृष्टीकर्ता जाऊन येईल तसल परमात्मा तशी स्कंद नामक जाऊन परमात्मा स्कंदा भितर रब्बिल दखून वरलेल्या सेनाधिपत्य मस्त जनान सेनाधिपत्य घेतल्या जलरी खंची स्कंदाल खंची एक सेनाधिपत्य असं तक समान जाऊन असेल तसल कसला असना कारण कसला परमात्मा विशेष सन्निधानता गेला तशी सरसामस्मी सागर सरसाम कंचकी वॉटर बॉडीज उद्दा धुरच तसल जलाशयामध्ये तो हा सागरांत सप्तसागर इत्यादी ऐकता आम्ही तसल अत्यंत हॉड तक जावक जलल तसल प्रत्येक जलराशि वचन काही कडेर वचन काही मिळचे न यश्चापुर यश्चापुर प्रत्येक वचन सागरम प्रति गच्छति प्रत्येक उद्धा वचन मेळचे कशी म्हणून सांगले आकाशात पतितम तोयम सागरम प्रति गच्छति तशी प्रत्येक उदका बिंदू पडल तसल त्या पुरे खै वचन पावता सागरा वचन पावता कसं लाग ते प्रत्येक जलाक हॉड आशय हॉड एक तक स्थान म्हणून सांगले सागर तसल सागर म्हणल शब्द वाच्यान जावन सागरा भितरी परमात्मा राबला सागर शब्द वाच्य तो परमात्मा कसला कर म्हणून सांगले रे सारम गिरती सागर सार मुळारी अत्यंत सार भागो म्हण श्रेष्ठ भाग ताजे कंचके एक सत्व म्हणतात ताजे कंचके एक रोस त्या सार गिरती अनुभवती कंचकी ऐल तसल सार अशील तसल ताजे खोड एक सत्वस त्या सत्व कोण अनुभव सुचे कोण सगळ्या जगत्या भोक्तृत्व घेऊचे अत्यंत योग्य जाऊन असेल तसल हे कोण अनुभव सुचे म्हणून सांगला रे त्या परमात्मान काही तशी सग सारगर एव सागर तसल सागर म्हणून सांगणारी प्रत्येक सत्व अनुभव सिद्ध असेल तो परमात्मा तस जाऊन त्या सत्व इत्यादी पुरे जल ते जल पुरे कोण पिऊन रपता म्हणून सांगले सागर आणतो पुरे जलाशय
तस जावनु सागर नामक जावन परमात्मो सागरा भितरी ते राबिल दकुनु वर्लल कंचकी जलाशयसची तज्यापशी उत्कृष्टत्व त्या सागराक मिळता. महर्षीणां भृगुरहं गिराम अस्म्येकमक्षरम यज्ञानां जपयज्ञोस्मी स्थावराणां हिमालयः. महर्षी लागतो अत्यंत ऋषी म्हणून सांगणारी ज्ञानवृद्ध जावनशिलंतु तांगेलंतु भृगु नामक जावनामचं भृगु महर्षी विशेष जावन मिगेल सन्निधानशील लोकून वर्लल महर्षी पशी एक मुष्टी चढची त्या भृगुक स्थानमान गौरव कसं लाक म्हणून सांगणारी तागेलंतशील तसल परमात्माल सन्निधानात भृगु कसला परमात्मा भृगु म्हणून कसाला सांगचे म्हणून सांगणारी विरोधीनाम भर्जनत्वाद भृगु कंचकी कोणकी द्वेष करतल हान्यासाची कोणकी तमो योग्यसाची तांका तमस्सा घालनु तांका ते भाजत काय तांका तांक शिक्षित दित कुनो ताका भृगु भृगु म्हणून नाव तसला भृगु नामक जावन असेल तसल परमात्मो तो भृगु ऋषी तू रब्बोनो वर्लल ऋषीश्वरापशी चढ तक्का एक प्राधान्य हाडून दिता तशी गिराम अस्म्येकम अक्षरम गिराम कजकी शब्द प्रपंचचा शब्द प्रपंचांतु एकम अक्षरम मुख्यत्वाद एकम अत्यंत एक अक्षर मुख्य जावन असेल तसं अक्षर त्या प्रणव ओंकार त्या प्रणवांतु हा अक्षर नामक जावन असेल तसल परमात्मा आवराबला कारण कसला परमात्मा अक्षर कसला म्हणून सांगला रे क्षरना कंचेरीतीर नाशना परमात्मा तशी क्षरनातील तशी परमात्मो नाशरहित जावन असेल तसल तो परमात्मो तो प्रणवा भितर रब्बिल दुखून त्या प्रणवाला हंते जलरी तगेल अर्था काही नाशना तगेल खंचकी नाशना म्हणले अनंत जावन अर्थस तशीची तगेल खंचकी स्वरूपा काही नाशना आज एक ओंकार उत्पन्न झाल्या पाय नाष्ट झाल्या म्हणल विषय ना ओंकार नित्य निरंतर असता तसल प्रणव परमात्मो त्या प्रणवा भितर राबून ओ अक्षर नाम जाऊन प्रणवा भितर राबून तक्का कंचकी वर्लल शब्द प्रपंचांते एक प्राधान्य हाडून देता. यज्ञानां जपयज्ञोस्मी यज्ञ नाना रीतीर यज्ञ स म्हणून हंते सांगले ज्ञान यज्ञ तपो यज्ञ जप यज्ञ ते पूर यज्ञांतू जप यज्ञ जाव नाम कसला जप म्हणून सांगले रे जातान पातीति जपहा कोण कोण पुरे जल्ल्याचे कोणा पुरे जन्म झाला तंग पुरे रक्षण करत दकून या सक्कड जगत त्याच पालन करता रक्षण करत दकून तक जप म्हणून सांगताच जप यज्ञ यज्ञ म्हणून कसाला परमात्मा सांगते म्हणून सांगले रे याज्यत्वाद यज्ञ पुढे हानते सांगताना सांगल्या ब्रह्म यज्ञ कश्यता म्हणून सांगणारी त्या यज्ञ भोक्तृत्व यज्ञ नियंत्रत्व यज्ञ कर्तृत्व हे प्रत्येक परमात्मा अधीन शिल्लकून परमात्मा का यज्ञ म्हणून नाव परमात्मा जप म्हणून कसाला सांगचे कोण पुरे त्या जल्लेच की तंग पुरे रक्षण करता तशीची जप यज्ञांते जलेर कोण कोण पुरे जप यज्ञ करताच कोण जप म्हणाल शब्दा के अर्थ तोच कोण कोण पुरे उच्चार करतात तंग पुरे रक्तल तसल विषय तो तशी वर्लल यज्ञांते विशेष जावन जपयज्ञ जावन असता मगिरे स्थावराणाम हिना हिमालय स्थावर अत्यंत चलन नत्तील तसल विषय स्तब्ध जावन असेल तसल विषयांते हिमालय हिमालय जावनो परमात्मस्तुके हिमालय म्हणून परमात्मा कसला हिमालय म्हणून सांगचे म्हणून सांगले रे ही मा म्हणारी ह्री म्हणून सांगले रे ही म्हणारी ह्री ह्री म्हणारी लक्ष्मी एक रूप ह्रीम श्रीम क्लीम या सांगता एक बीजाक्षर म्हणतात त्यात ते एक बीजाक्षर आणि त्यात ते एक रूपच तशी ह्री नामक जावन असेल तसं लक्ष्मी मा म्हणून सांगल्या लक्ष्मी रूप जावन असेल तसं लक्ष्मी ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यो म्हणून कचकी वेदांत सांगितले रीतीर त्या ह्री नामक जावन असेल तसं लक्ष्मी का तशीची मा नामक जावन असेल तसं लक्ष्मी का आलयू आश्रय जावन असेल तसं तो परमात्मा तशी हिमालय ह्री आणि माक आश्रय जलदकून ह्री रेव ही तसला रेफाक लोप जावनो हिमालय तसला ह्री श्री शब्दित जावन असेल तसला लक्ष्मी स्वरूपाक दोन्ही लक्ष्मी अवताराक दोन्ही लक्ष्मी स्वरूपाक आश्रय जलल दुकुनु हिमालय शब्दवाच्यत्व परमात्माक तसल हिमालय शब्दवाच्य जावन असेल तसल तो परमात्मा तो हिमालय पर्वतांतर बिल्लकुनु वर्लल कंचकी स्थावर मस्त पर्वत इत्यादि दिसताजी तंते विशेष जावनो हिमालयाक प्राधान्यता त्या परमात्मा सन्निधानानस करतना मगिरी अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणांच नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः वृक्षसची नाना रीतीर वृक्षसची तंतु अश्वत्थः
कंचकी अश्वत्थ वृक्ष तंतु विशेष जाऊन परमात्मा सन्निधान तस जाऊन वरलेल कंचकी एक वृक्का सुत्तू काढा या काढा म्हणून सांगनाच अश्वत्था विशेष जाऊन या करताच अश्वत्थ नारायणाला पूज करताच तशी कसाला का म्हणून सांगणारी थई अश्वत्थ नामक जाऊन शील तसल परमात्मा रब्बूनच की परमात्माक अश्वत्थ म्हणून कसाला सांगचे म्हणून सांगणारी अश्ववत तिष्ठती इति अश्वत्थ परमात्मान केत नाही दड्ड पाया रब्बिलो म्हणून खंचे एक विषयाचेर कसले एक दिव का जलेर कसले एक या कोर का जलेर अश्व कशी म्हणून सांगणारी अश्व म्हणा घोड घोड्या म्हणके रब्बू नशील दसलो म्हणून घोड्यान रपताना चर्री पायार ओटू रपची नाके एक पाय ताण वैरी दोरनू रपची काही त्या एक पाय दे वेळ रस्ट आपास अनेक पाय उरवूचे ते अनेक पाय मागशी काढचे तशी ताक खंची एक रीती निद्दोची तशीची आपास आडपोण निद्दना घोड तशी अश्ववत तिष्ठती केदना एक पाय उभारनू राबता कसलं एक दिव का कसलं एक कोर का म्हणताना प्रत्येकाक पाय मुखारी प्रत्येक कोरच्याक हेजी घालच्याक तयार जाऊन राबता तशी अश्ववत तिष्ठती ते अश्वत्थ तसल्या अश्वत्थ नामक जाऊन परमात्मू तै सर्व वृक्षामध्ये तशील तसल अश्वत्थ वृक्षांत सन्निधान जलल दुखून वर्ल वृक्षाके मस्त वृक्षापुर जलरी प्राधान्यता अश्वत्थ वृक्षाक परमात्मा सन्निधानानस्के ना जाता देवर्षीणांच्या नारद मस्त देवर्षेसच ऋषीन ते मस्त सजे महर्षी देवर्षी इत्यादी तंग तंग गेले का योग्यतच तंते उत्तम श्रेणी म्हणून सांगले देवर्षी श्रेणी त्या श्रेणीन तू नारद जाऊन परमात्मस्तके नारद म्हणून परमात्मा कसाला सांगचे म्हणून सांगले रे नार नार म्हणून सांगले रे नरसंबंधी नारा कंचकी नराग म्हणा मनुष्यांक जाव का जल सल कसला म्हणून सांगले रे पुढल्यान सांगल्या कसला ज्ञान स्मरण आमगेल खंचकी एक भय अभय या वरलल पूरे आमगेल खंचकी गुणस या पूरे नराक संबंधित जाऊन असेल तसल विषय त्या मात्रने अनेक हॉट रीतीर पळेले रे या पुरे आंतरिक जाऊन असेल तसल गुण पळेले रे तशीची बाह्य जाऊन असेल तसल घरच्या पुरं या प्रकृतीच्या पुरं प्रत्येक अनुभवसूच्या कर्म इत्यादी या प्रत्येक मनुष्याक संबंधित जाऊन असेल तसल सर्वमचेतनम चेतनार्थम सर्व या अचेतन प्रपंच या पुरे चेतन संबंधी जलल दुकुनु नार म्हणून सांगले रे हे सक्कड अचेतन प्रपंच जवच्या पुरं आमगेल वैयक्तिक गुण इत्यादी जवच्या पुरं या पुरे तद ददाती ती नारद त्या प्रत्येक नार दिवच्या असेल तसल या अचेतन प्रपंच पुरे चेतनांगोस्कर तुम्ही विनियोग करा अजे तुम्ही बरे जाया म्हणून एक चांग मनाचेर आमक पुरे जनाक उद्धार करच्याक आमक देवान दिलेलं ज्ञानच्या पुरं या जगत्यच्या पुरं प्रत्येक देवान आमक दिला तस जाऊन तसल नारद द्युत्तल तसल तो देव तस जाऊन तक नारद म्हणून परमात्मा नाम तसल त्या परमात्मा विशेष जाऊन तो देवर्षी जाऊन असेल तसलो तंगेल मध्यंतु नारदालंतु विशेष जाऊन सन्निहित जाऊन असता तसल नारदाल कंची कृपा दृष्टेनची ताणे वचून ते वेदव्यास आले प्रार्थना केलेलं दुखून आमक वरलेल भागवत इत्यादी मिळलं ताणे कंचकी वरलेलं देव अहंकरी प्रार्थना केलेलं दुखून त्या भक्ती उद्धार झालेलो तसल एक नरांक जाव का जलल तसल भक्ती का तिक कंचकी हंतो महात्म्या सांगेल रीती तिक कंचकी जाव का जलल तसल योग्य स्थान मान गौरव इत्यादी मेळका जलल दुखून तिगेल दोन चरणू अंक ज्ञान आणि वैराग्यांक उद्धार करूच्याक नारद येईल दुखून तशी नरांक जाव का जलल तसल विषय कुसल्या म्हणून सांगले रे त्या ज्ञान ज्ञान आणि कंचकी वैराग्य भक्ती या पुरे कडेन प्रसार केलेलं तसल नारदू तशी तो परमात्मान विशेष सन्निधान दवरलं दुखून ताकेला त्या पुरे काम झालं म्हणल तसल चित्रणा होंगम केवका गंधर्वाणाम चित्ररथ गंधर्वसच तागेनंतू विशेष जाऊन गंधर्वालकंचे एक येतना चित्ररथाल विषयी अत्यंत विस्तृत जाऊन पुराणांजायत तात्पर्य निर्णयांजायत मस्त कडेन चित्ररथाल कचकी एक कहाणी इत्यादी सांगला कसं लायक तो श्रेष्ठ म्हणून कसं लायक तागेनंतू विशेष जाऊन परमात्मा सन्निधान कसं लायक परमात्मा चित्ररथ म्हणून सांगले रे हे अत्यंत चित्र विचित्र जाऊन असेल तसं परम जगत्यांतूची तर जे एक नियंत्रण करता रथवत नियंत्रण करता तस जाऊन परमात्मा चित्ररथ चित्ररथ म्हणून परमात्मा नाव त्या चित्ररथ नामक जाऊन असेल तसल परमात्मा विशेष जाऊन या चित्ररथ म्हणाल तसल गंधर्वालांचं निधान केलेलं दखून त्या जीवालांचं निधान केलेलं दखून तक्का वरलल गंधर्वापशी एक मुष्टी चढची तगेल कंचकी प्राशस्ती इत्यादी घेता सिद्धानाम कपिलो मुनिही कोण की ज्ञानी वर्गसच तपो वर्गसच तंगेल अंतु कोण म्हणून सांगणारी कपिल मुनी जाऊन परमात्मस
ಎದ್ದೊಳ್ತಾಯಿ तुम्ही ಪೂರ ऐकलल कशी म्हणून सांगला रे. परमात्माल सन्निधान अश्वत्थालांतो, परमात्माल सन्निधान चित्ररथालांतो, परमात्माल सन्निधान नारदालांतो. ज्याला कपिल नामक परमात्मुच तशानो परमात्माल सन्निधान कपिलालांतो म्हणून सांगचे नाही. कपिल रूपी जाऊनशील तसल परमात्मा न अवतार घेतील स्वयंभूल दौहित्र जाऊन तसल परमात्मा कपिल म्हणून कसला नाव म्हणून सांगणारी. कपिल हा म्हणून सांगणारी कपिल 3 अक्षर क म्हणणारी सुख म्हणून अर्थ. कम म्हण सुखम कसला क म्हणून सांगणारी सुख. पी म्हणून सांगल्यारी रक्षण करतल तसलो म्हणून पा रक्षणी म्हणाल तसल पालन. पी म्हणणारी रक्षण करतलो म्हणून. ल म्हणून सांगल्यारी आदाने स्वीकार करतल तसलो पुरे जनाक तगेल कचकी भृत्य रूपारी स्वीकार करतलो तशी सुखरूपी जावन असेल तसलो प्रत्येकल्याक रक्षण करतलो प्रत्येकल्याक स्वीकार करतल तसलो तंगेल भृत्य जाऊन स्वीकार करतल तसल तो कपिल रूपी जावन असेल तसल परमात्मू तो वर्लल पूरे कंचकी सिद्ध वर्गच्या पुरोच तंगेला पशी अनंत गुणान उत्तम जावन तो परमात्मा राबून असता. मागिरी अश्वसची त्या अश्वांत कोण म्हणून सांगले रे. उच्चैश्रवसम अश्वानाम विद्धिमाम अमृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणाम नराणांच नराधिपम. कंचकी अश्वाल हंतु विशेष जाऊन अमृतोद्भव कंचकी सागर या करताना मंथन करताना खै दुखून अमृत उत्पन्न झालं की तसल सागरा क्षीरसागरा दुखून ऐल तसल त्या उच्चैश्रवस म्हणल तसल अश्व इंद्राल अधीनस इंद्राल कंचकी वाहन जावनस तसल त्या उच्चैश्रवस म्हणाल तसल अश्वाल अंतो उच्चैश्रवस जावनशील तसल अश्व हाव जावनस. कसला परमात्मा तू कसला उच्चैश्रवस म्हणून परमात्मा नाव म्हणून सांगला रे. श्रवा हा म्हणणारी ऐकल तसला म्हण कीर्ती म्हणून अर्थ. कसा ऐकूच्या ऐवजी एक विषय मंचाल विषयाचे रे टाकेल कीर्ती ऐकूच्या ऐवजी टाकेल विषयाचे मस्त ऐकला म्हणून सांगले रे टाकेल कीर्ती मस्त स म्हणून अर्थ. तशी उच्चही म्हणणारी अत्युत्कृष्ट जावनशील तसल कीर्ती असेल तसल परमात्मा कीर्ती कोण नमनाचे म्हणून सांगल्यावर वर्णन करू जाय ना वर्णनात इतर रूपम तसल अवर्णनीय जावनशील तसल विषय अत्युत्कृष्ट कीर्ती असेल तसलो तस जाऊन तक उच्चैश्रवस म्हणून परमात्मा नाव त्या उच्चैश्रवस जाऊन असेल तसलं अत्यंत कीर्तियुक्त जाऊन असेल तसल तो परमात्मा त्या कंचकी अश्वाल हंतर अब्बिल दुखून सामान्य गोड्या काही नसतील तसल कंचकी एक महत्व सामान्य गोड्या काही नसतील तसल एक कीर्ती ते उच्चैश्रवस म्हणाल घोड्या येता कसं लाक परमात्मा विशेष सन्निधान असेल लोकोनो. मागिरी गजेंद्राणाम ऐरावतम अमृतोद्भवम म्हणाल ओंगे घेऊच अमृत उत्पन्न जलल तसल त्या क्षीरसमुद्रा दुखून थई जलल तसल कंचकी का ऐरावत म्हणाल तसल हस्ती अत्यंत प्रसिद्ध पुराणा कळता ऐरावता महात्मा तसल कंचकी ऐरावत म्हणाल तसल अस्तिंतु परमात्मो ऐरावत नामक जावन असेल तसल परमात्मो ते रब्बिल दुखून तक कंचकी एक विशेष जावन असेल तसल एक वर्लल हस्ती ते पशी एक मुष्टी चढची तजे कीर्ती इत्यादी लोकांन कसला का म्हणून सांगणारी परमात्मा विशेष सन्निधान असेल जो परमात्मा काही रावत म्हणून कसाला सांगते म्हणून सांगणारी ऐर म्हणून सांगल्या कोण म्हणून सांग लक्ष्मी कसला ऐर म्हणून लक्ष्मी सांगते म्हणून सांगणारी तदैरम मदीयम सरहा म्हणून कंचकी मुक्त असची कोणकी दुखून मोक्षा पावताची तेही मोक्षा पावतरी तेही त्यांनी कसं भोग करताची म्हणून सांगले रे. शुद्ध सत्वात्मक जाऊन असेल तसल प्रपंचा भोग करताच त्या मुक्तस्थ सरसहा ते मुक्त अंतराबून त्यांनी कंचकी भोग करची कंचकी त्या एक शुद्ध सत्वात्मक जाऊन असेल तसल प्रपंचच त्या पुरे नियमन करची कोण म्हणून सांगले रे लक्ष्मी. तसल लक्ष्मी का अवती म्हणून सांगले रे रक्षण करतलो हे करतल तसल परिग्रह कोण घेतील तसलो तो परमात्मो तक ऐरावत म्हणून नाव तसल लक्ष्मी सहित जाऊन असेल तसल त्या परमात्मा विशेष सन्निधान त्या ऐरावताला शुद्ध कोण वर्लल गजेंद्रापशी चढ त्या ऐरावताक प्राधान्यता नराणांचास्मिन नराधिपम नराणांच नराधिपम नर कंचकी मनुष्य वृंदसच त्या मनुष्य वृंदांते कोणाक चढ कीर्ती म्हणून सांगणारी कोणकी क्षत्रिय अंतू कोणकी राय इत्यादी जाऊन असताच तंका रायाल कीर्ती केद्दोळू म्हणून सांगल्यारी वर्गलेल्या पुरे हे असता ज्याला आजी काही जाल्यार कोणाला एक विषयाचेर विजय काव्य जो हे जो येऊच कोणाला म्हणून सांगल्यारी त्या रायाल विषयाचेर तशी नराधिप
या सक्कड चक्रवर्ती इत्यादी काल हंतु रब्बून त्या परमात्मान रब्बिल्दुकून टंक कंकी बर्लल जनसामान्य चढ कीर्ती मानु इत्यादी मिळच्या कारण परमात्माक नराधिप म्हणजे स्पष्ट नर मनुष्यांक अधिपती ईश्वर जाऊन शिल्दसोल परमा सक्कड मनुष्यांक नियंत्रण केलेलं कोणू तक्क परमात्माक नराधिप म्हणतात तसल परमात्मा सन्निधान त्या चक्रवर्ती अंगेलांत शिल्दकोन ತಂಕೈ ಜಲರಿ ಇತ್ಯತ್ತೆ ಗುಣ ಇತ್ಯಾದಿ ತನ್ನಿ ಕುರ್ಚಾಜಲ್ಲ ತನ್ನಿ ಜನಾಕ ಇತ್ಯಾದಿ ಸಂಭಾಳ್ಚಾಜಲ್ಲ ಮಳಲ್ ಸಲೇಖ ಹಜ್ಜರಿ ತಂಕ ವರ್ಲಲ್ ಕಂಚಕಿ ಮನುಷ್ಯ ಅಂಗೇಲ್ ಪಶಿ ಚಡ एक प्राधान्यता इत्यादि मिळता आयुधानाम अहम वज्रम धेनूनाम अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणाम अस्मि वासुकिः खजगी आयुधांगेल मध्ये अत्यंत ह्या जावनशील प्रसिद्ध जावनशील दसला वज्रायुधाम जावनस इंद्राल कंजके आयुध वज्रायुध तक्का हा जावनस कसला का म्हणून सांगणारी प्रत्येक दोष कसले नातील दखोत दोष वर्ज्य जावनशील दखून त्या परमात्मा का वज्र वज्र म्हणून सांगची तसला दोष रहित जावनशील निर्दुष्ट जावनशील तसल तो परमात्मा त्या वज्रायुधा बितर राबिल दखून वरल आयुधापशी श्रेष्ठ जावनु वज्रायुध राबता कामधुक धेनु नामस्मि कामधुक कंचकी गाय सची गायेंतु हाव कामधेनु हंतु और अब्बुनस कसला कामधेनु श्रेष्ठत्व म्हणून सांगले ते कामधेनु नामक जावनशील दसल कामधुक नामक जावनशील दसल तो परमात्मा सन्निहित जावनस परमात्मा कामधुक म्हणून कसला सांगते म्हणून सांगले कामान दोधती ती कंचकी का आमगेल कंचकी मनोकामनस ते पुरे धार कोण दिता तसल कामधोद्रत्वात कामधुक तसल कामाच कंचकी धार दित कुनु त्या परमात्मा कामदुक म्हणून सांगताच तद प्रजन म्हणून सांगले प्रजापती तंगेल प्रजापती हंतु प्रजजनकाल हंतु मध्येंतु हाव कंदर्प जावनस परमात्मा कंचकी विशेष सन्निधान कंदर्प नामक जावनशील तसल हा गेलांतसता कसला कंदर्प म्हणून सांगचे म्हणून सांगले कम सुखम तस्य दाराः दाराः प्रभेदाः सुख प्रभेद जावनशील दसल आमोद प्रिय इत्यादि नाना सुखाच प्रभेद सच तान पिबती अनुभवती इति कंदर्पः त्या कंचकी सुखाच कंचकी नाना रीतीर सुख असता प्रिय मुद प्रमोद आनंद इत्यादी नाना शब्दान एक रीतीच सुख ते सांगून येताची तसल सुखा प्रभेदसची ते पुरे कोण अनुभवसिता तसल तो परमात्मा कंदर्प नामक जावनशील तसल तो परमात्मा तो कंदर्प नामक जावनशील तसल तो परमात्मा कसं करतो कंदर्पाला हंतु कंदर्प म्हणणार मन्मथ त्या मन्मथाला हंतु विशेष जाऊन सन्निधान जलल दकुनो तक्का वर्लल कंचकी मन्मथ हाक वर्लल हंगेले चढ प्रजाजन सामर्थ्यता गेल्या मिळचे तदनंतर सर्पाल हंतु मध्येंतु वासुकी ही वासुकी सर्पाक विशेष जाऊन अतिशय कंचाक म्हणून सांगणारे थई वासुकी नामक जावनशील तसल परमात्मा सन्निधानशील लोकोन परमात्माक वासुकी म्हणून कसला सांगचे म्हणून सांगणारे वासुकीर वासुदे वास सुखद हा इति निरुक्ते हे म्हणणारी वासाक अवस्थानाक सुख दितल कम म्हण सुख त्या अतिशयेन दित्त दकोन त्या परमात्मा कसला थई एक अवस्था अंजाव का जलर गेलांत विशेष जाऊन थई ताण रब्बिल कडेन अत्यंत सुखमय जाऊन वातावरण निर्माण कोण देता तस जाऊन परमात्मा वासुकी म्हणून सांगते तसल वासुकी वासुकी सर्पाल हंतु सन्निधान जला लोकोन वर्लल गंजकी नागाल पशी श्रेष्ठत्व त्या वासुकी घेता तदनंतर अनंतश्चास्मि नागाणां वरुणो यादसाम अहम त्रीणामर्यमा चास्मि यमः संयमताम अहम खंजकी नागसच त्या नागामध्ये तू हम अनंत नामक जावनशील तसल नाग अनंत नामक नागो म्हणून सांगले साक्षात शेष त्या शेषाला वरलल कंचकी नागसची त्या नागापाशी चढ प्राधान्य कोणाक म्हणून सांगले रे कंचकी चतुर्थ कक्षांत येईल तसल तो शेषाक त्या शेषु कंचकी असं तागेला तू विशेष जाऊन परमात्माल सन्निधान अनंतेश्वराल अनंतेश अनंत म्हणा अर्थ कसलो म्हणून सांगले रे कंचे रीतीर अंत्य नातील दखून परमात्मा कंचे एक जनन मिळाला कंचे रीतीर नाश मिळाला चतुर्विध नाश नातील तसल तो परमात्मा त्या अनंत रूपी जावनशील तसल परमात्मा तो अनंताल हम तो विशेष सन्निधान दवरल दुखून अनंताक वर्लल नागा शेषाक वर्लल नागा पशी मस्त तारतम्य व्यत्यासता वरुणो यादसामहम तस यादस म्हणजे जलचारण
त्या कोणकी उद्दादिताची त्या उदकाच खंचकी अभिमान आसाची त्या उदका अभिमानींतू श्रेष्ठ कोण म्हणून सांगले वरुण. गंगादी देवतश्या पुरो हन्यश्या पुरोच. ते गंगादी देवत कोणाला दिन म्हणून सांगले वरुणाला दिन. गंगादी पत्नी वरुणाक. तसला वरुणो यादसामहम परमात्माक वरुण म्हणून कसाला सांग म्हळ्यारी वरुणा म्हणून सांगले रे व म्हणून सांगले सुख. तसला उत्कृष्ट आनंद दित्तल दोकून परमात्माक वरुण म्हणून सांगचे. तशीची अत्यंत पावसो इत्यादी जाऊन तंपू जतन वातावरणांत त्या वरुणाल अनुग्रहानच किना एक संतोष उत्पन्न जाता. तस जाऊन त्या वरुणाल तो विशेष जाऊन आनंद दिवत तसेल त्या देवाल अनुग्रह शिल्लकून तागेल सन्निधान शिल्लकूनची तक तसल एक सामर्थ्य इत्यादी घेऊन वरलल कंच की जलचरसाची तज्ञल्यापाशी श्रेष्ठ त्या वरुणाक मिळता. तदनंतर पितृणाम अर्यमाचास्मी कंचकी पितृगण असच त्या पितृगणांतू अर्यमा नामक जाऊन परमात्मा अर्यमा मिळेल तसल पितृगणालांतू एकल्यालांतू विशेष जाऊन सन्निधान जाऊन असता. तस जाऊन त्या वरल कणगी पितृगणालांत पशी श्रेष्ठ जाऊन तो अर्यमो म्हणून घेता. परमात्माक अर्यमो म्हणून कशाला सांगचे म्हणून सांगला रे आर्यम म्हळ्यारे र गतौ म्हणाल तसल धातू दुखून आर्य आर्य म्हणून सांगला रे ज्ञेय म्हणून अर्थ म्हणारी कंचकी ज्ञाना विषय असेल तन माती त्याची कंचकी अनुभव असेल तसलो सर्वज्ञ जावन असेल तसल तो परमात्मो. तस जावनो तसल परमात्मो अर्यम नामक जावन असेल तसल परमात्मो त्या अर्यम नामक जावन असेल तसल त्या पित्राल तो सन्निधान जलल दुखून ताका कंचकी वरलल पितृगणापशी चढ प्रामुख्यत मिळता. मागिर संयमता नियमनम कुर्वताम यमश्चास्मी पूर्वजन नियमन करताच अशी तू चोल का तशी चोलून ज म्हणाले एक मानदंड घेऊन तज्ञ एक शिक्षण करू बाहेर सरताच तंगेल्यापाशी प्रत्येकल्यापाशी उत्कृष्ट कोण म्हणून सांगले रे कोणाला शिक्षण आहे ना कोणाला कंचकी आजी पुरे जनाक भीती म्हणून सांगले रे यमाल शिक्षण आहे. तशी परमात्मू यमनामक जाऊन परमात्मू परमात्मा यम म्हणून कसाला सांगचे नियमन करत दकून या सक्कड जगत या नियमन करत दकून नियमन हेतुना यमनामा परमात्मा यमा यम म्हणाल तसल खंचकी एक देवाल हंतु भितर राबेनो टाकेल हंतुकून नियमन करत दकोनो वरल कोणकी नियमन करताची तसला धर्मप्रद जाऊन असेल तसलो ते हक्काची या माकाची तंगेल वरलेल्या पुशी प्राशस्ती चढ म्हणाल तसल विषय होंगम कळता. तशीची प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणांच मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. प्रल्हाद कंचकी दैत्य असाची तंगेलांतू विशेष सन्निधान प्रल्हादालांतू ताक कसं केलं रे परमात्मालांतून मन एकड तकड वचन तसल प्रल्हाद नामक जाऊन परमात्मा तगेलांत कसला का म्हणून सांगा रे परमात्मा प्रल्हाद म्हणून कसाला सांगचे प्रकृष्टेन ह्लादः यस्य सुखम यस्य अत्यंत प्रकृष्ट जाऊन निरतशय जाऊन असेल तसल सुख परमात्मालांतस्य एक चिमटी दुःख ना दुःख असंभिन्नत्व हमको पुरे सुख जाता ज्याला सुखा उठू येते दुःख याला गुण असतं की जे परमात्मा तसे नाही केवल सुख नाही अनादिकाल दुखून अनंत कालपर्यंत केवल सुखाच कंचके अनुभव करून नशलो. तस जाऊन प्रल्हाद नामक जाऊन असेल तसल परमात्मा त्या प्रल्हादाला भितर राबवून तागेल वातावरणा कितले दुःखमय जाऊन असेल तसल वातावरणाच्या पुरो कितले तक एक बाद दिवचे याच्या पुरो ज्याला मनान केत नाही त्या प्रल्हादाल केत नाही एक संतोष कसा का परमात्मा गुणगान करतात तज्ज्यापाशी होड रसामृत तक्कंचे नाचिल तसला प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम. दोन गालचांतू श्रेष्ठ कंचे म्हणून सांगला कालबंधन के कसला काला त्यामटा प्राधान्य म्हणून सांगलं रे काल नामक जाऊन असेल तसल परमात्मा त्या कालांतर अब्बिल दुखून काल बरल खंचे बंधन आदकून पुराणान बाहेर येतात जे कालबंधन आदकून केतना काही बाहेर येण्याचे ते कालबंधन परमात्मा काल म्हणून कसाला सांगचे म्हणून सांगलं कल ज्ञान आहे सर्वज्ञ जाऊन असेल तसल परमात्मा तस जाऊन प्रत्येक कळल दुखून प्रत्येकाचे कंचकी निर्माण इत्यादी कोरच्या जल्लल दुखून त्या परमात्मा कालात रब्बिल दुखून वरलल बंधनापशी कालबंधनाक प्राधान्य चढ झाल्या. मृगाणांच मृगेंद्रोस्मी वरलल पूरे मृगापशी मृगेंद्र सिंहालांतो परमात्मा विशेष सन्निधान दकुनो स्वयमेव मृगेंद्रता खंचके तागेल कोणाके एक रब्बुन पट्टाभिषेक यानिक जाऊ का म्हणना सिंहाल तागेल खंचकी एक गांभीर्यानाची तागेल खंचकी मृगेंद्रत्व मिळता. तशी कसाला का म्हणून सांगले रे मृगेंद्र नामक जाऊन असेल तसल परमात्मा तागेल अंतर अब्बिल दुखून मृग म्हणून सांगले रे
प्रत्येक भक्त म्हणत मृगाः म्हण भक्ताः तत् इंद्र अधिपती हे सर्व भक्तांक ईश्वर जावन शिल्दसलो परमेश्वर तसल तो परमात्मो तो मृगेंद्र नामक जावनो मृगेंद्राल सिंहालांतर अब्बिल्लुकुनु वरल पूरे जनाके तगेल अधीन कोर्चित तसल एक सामर्थ्य तक मिळता वैनतेयश्च पक्षिणाम पक्षिंगेल मध्येंतु गरुड विनताल पूत जावन शिल्दसल गरुडाक विशेष प्रामुख्यता कसला का म्हणून सांगले रे ते वैनतेय नामक जावन शिल्दसल परमात्मा सन्निधान शिल्लकुनो वैनतेय म्हणून कसाला एक परमात्मा संजय म्हणून सांगले रे विनतानाम आश्रय कोणकी विशिष्ट रीतिरी नताः प्रणताः कोणकी परमात्मा शरणायता तंग पूरे शरणागत परिपालक जाऊन शरणागत आश्रय जाऊन कोणकी असं तसल तो परमात्मा वैनतेय तसल शरणागत परिपालक जाऊन असेल तसल तो परमात्मा विशेष जाऊन त्या वैनतेय म्हण गरुडालंतु सन्निधान जल असेल कोण परल पूरे पक्षी पशी चढ त्या पक्षीराजू तो गरुडो तक्का उत्कृष्टता मिळता अशी नाना पदार्थांतू नाना गणांतू नाना योनींतू एक प्राशस्त्य इत्यादी पळयतना कितली परमात्मा एक सन्निधान प्रत्येकल्यालांत असता प्रत्येकल्यालांत कशी देवाल व्याप्ती ही जगत्यांत कशी परमात्मा भोवता म्हणलं एक चित्रण घेताना अंगाक रोमांचन येता भक्ती उद्रेक जाता तसल ते परमात्मा नित्य स्मरण आम्ही करतंजलरी कंचे एक देवतांतू कंचे एक पूजन इत्यादी करतंजलरी विशेष जावन आमके जाल्यार ज्ञानोपदेश इत्यादी दितन गुरु लांतो कंचे एक कारणांतू खंय एक आम्ही कसले एक करता जाल्यार प्रत्येक स्थलांतू प्रत्येक कडेन परमात्मा विशेष सन्निधान चिंतन कोर त्या परमात्मा कंचकी सन्निधानानच किना आजी क्या पुरे जत्ता असं म्हणाल तसं एक भावना ह्या येवका म्हणाल्या विभूती रूपाचे विशेष जावन आम्ही पठण इत्यादी करचे तसल्या अनुसंधान नित्य निरंतर देवानामक देव का म्हणून देवाला प्रार्थना कोण श्रीकृष्णार्पणमस्तू.